श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ऐशी शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती. साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो गुरुचरणी. ऐक शिष्य चुडामुनी धन्य धन्य तुझी वाणी. आठवत असे तुझ्या प्रश्नी आदिमध्यावसानक. प्रश्न केला बर्वानिका सांगेन तुझ विवेका. अत्रि ऋषीच्या पूर्वका सृष्टी उत्पत्तीपासूनी. पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वांठाई. आपो नारायण म्हणून पाही वेद बोलती याची कारणे. उदका आपो नारायण आपण सर्वांठाई वास पूर्ण. बुद्धी संभवे प्रपंच गुण अंड निर्मिले हिरण्यगर्भ. तेची ब्रह्मांड नाम जाहले रजोगुणे ब्रह्म्यासी निर्मिले. हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते. तेची ब्रह्मांड देखा फुटोनी शकले झाली द्वैका. एका आकाशे एक भूमिका होनी ठेली शकले दोनी. ब्रह्मा तेथे उपजोन रचिली चवदाही भुवने. दाही दिशा मानस वचन काळ काम क्रोधादी सकळ. पुढे सृष्टी रचावयासी सप्तपुत्र उपजवी मानसी. नामे सांगेन परियेसी 7 जण ब्रह्मपुत्र. मरीची अत्रि आंगिरस पुलस्त्य पुलह क्रतु वसिष्ठ. सप्तपुत्र जाहले श्रेष्ठ सृष्टीकर्ता ब्रह्मा जाण. सप्तब्रह्मा पुत्रांमधील अत्रि तेथुनी पीठ गुरु संतती. सांगेन ऐक एकचित्ती सौभाग्यवंता नामधारका. अत्रि ऋषीची भार्या नाम तिचे अनुसया. पतिव्रता शिरोमणिया जगदंबा तेची जाणा. तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण. जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केवी सांगो. पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयभीत. स्वर्गेश्वर्य घेईल त्वरित म्हणून चिंतिती मानसी. इंद्रादी सुरवर मिळूनी त्रिमूर्ती पाशी जाऊनी. विनविता ती प्रकाशोनी आचार अत्रि ऋषीचा. इंद्र म्हणे स्वामिया पतिव्रता स्त्री अनुसया. आचार तिचा अगम्य काय सांगो विस्तारोनी. पती सेवा करी भक्तीसी मनोवा काय मानसी. अतिथी पूजा महाहर्षी विमुख नव्हे कवणे काळी. तिचा आचार देखोणी सूर्यभीतसे गगणी. उष्ण तिसी लागे म्हणूनी मंद मंद तपतसे. अग्नी झाला अतिभीत शीतळ असे वर्तत. वायू झाला भयचकित मंद मंद वर्ततसे. भूमी आपण भिवनी देखा नम्र जाहली तिची पादुका. शाप देईल म्हणून ऐका समस्त आम्ही भीतसो. नेनो घेईल कवणस्थान कवण देवाचे हिरोण. एखाद्या ते वर देताची जाण तोही आमुते मारू शके. त्यासी करावा उपाय तू जगदात्मा देवराय. जाईल आमुचा स्वर्ग ठाय म्हणून तुम्हा सांगव आलो. न कराल जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिसी. तिच्या द्वारी अहर्निशी राहू चित्त धरुणी. ऐसे ऐकून त्रयमूर्ती महाक्रोधे कापती. चला जाऊ पाहू कैसी सती पतिव्रता म्हणता ती. व्रतभंग करुणी तिसी ठेवून येऊ भूमीसी. अथवा वैवस्तलायासी पाठवू म्हणून निघाले. सत्व पहावया सतीचे त्रयमूर्ती वेश धरिती भिक्षुकाचे. आश्रमा आले अत्रीचे अभ्यागत होऊनी. ऋषी करावया गेला अनुष्ठान. मागे आले त्रयमूर्ती आपण अनुसयेसी आश्वासून. अतिथी आलो आपण म्हणती शुधे करुणी बहुत पिडवून. आलो आम्ही अतिथी त्वरित द्यावे सती अन्न. अथवा जाऊ आणि कठाया सदा तुमच्या आश्रमात. संतर्पण अभ्यागत ऐकली आम्ही कीर्ती विख्यात. म्हणून आलो अनुसये इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकिले आम्ही. ठाकुनी आलो याची कामी इच्छा भोजन मागाव्या. इतुके ऐकुनी अनुसया नमन केले अति विनया. बैसकार करुनिया शालन केले चरण त्यांचे. अर्धपाद्य देऊनी त्यांसी गंधाक्षता पुष्पेसी. सवेची म्हणतसे हर्षी आरोगण सारीजे. अतिथी म्हणती तये वेळी करून आलो आपण आंघोळी. ऋषी येती बहुता वेळी त्वरित आम्हासी भोजन द्यावे. वासना पाहुनी अतिथींते काय केले पतिव्रते. ठाय घातले त्वरिते केला तेथे बैसकार. बैसवून या पाटावरी घृतेसी पात्र अभिधारी. घेऊन आली आपण शिरी शाकपाक तये वेळी. तिसी म्हणती होणारी आम्ही अतिथी आलो दुरी. देखोणी तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसी आणि कवसे. नग्न होऊन आम्हासी अन्न वाढावे परियेसी. अथवा काय निरोपदेसी आम्ही जाऊ नाही तरी. ऐकोनी अतिथींचे वचन अनुसया करी चिंतन. आले विप्र पाहावया मन कारणिक पुरुष होतील. पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतःकरणी. अतिथी विमुख तपोहाणी पती निरोप केवी उल्लंघू.
माझे मन असे निर्मळ, काय करील मन्मथ खळ, पतीचे असेल तपफळ, तारील मज म्हणत असे, ऐसे विचारुनी मानसी, तथास्तु म्हणे तयासी, भोजन करा स्वचित्तेसी, नग्न वाढीन म्हणत असे, पाकस्थाना जाऊनी आपण, चिंतन करी पतीचे चरण, वस्त्रे फेडूनी झाली नग्न, म्हणे अतिथी बाळे माझी, लग्न होऊनी सती देखा, घेऊनी आली अन्नोदका, तवतेची जाहली बाळका, ठायान पुढे लोळती, बाळके देखुनी अनुसया भयचकित होऊनिया, पुनरपी वस्त्रे नेसुनिया, आली तया बाळकांपाशी, रुदन करीती तिन्ही बाळ, अनुसया राहवी वेळोवेळ, शुद्धार्थ झाली केवळ, म्हणून कडे घेत असे, कडे घेऊन बाळकांसी, स्तनपान देत असे हर्षी, एक सोडोनी एकासी, निवारण करी शुद्धेचे, पाहे पानवल काय घडले, त्रैमूर्तीचे बाळक झाले, स्तनपान मात्रे शुद्धा गेली, तपफळ ऐसे पतिव्रतेचे, ज्याचे उदरी चवदा भुवन, सप्त समुद्र वडवाग्नी जाण, त्याची शुद्धा निवारण, पतिव्रता स्तनपान मात्रे, चतुर्मुख ब्रह्म्यासी, सृष्टी रचने अहर्निशी, त्याची शुद्धा स्तनपाणेसी, केवी झाली निवारण, बाळाक्ष कर्पूर गौर, पंचवक्त्र काळाग्निरुद्र, स्तनपान करवी अनुसुया सुंदर, तपस्वी हो अत्री ऐसा, अनुसुया ऐशी अत्रीची रमणी, न होती मागे ऐकिली कवणी, त्रैमूर्तीची झाली जननी, ख्याती झाली त्रिभुवनी, कडे घेऊनी बाळकांसी, खेळवितसे तिघांसी, घालुनी बाळकां पाळणेसी, पर्यंते गायी तैवेळी, पर्यंते गाय ज्ञानापरी, उपनिषदार्थ अति कुसरी, अति उल्हासे सप्तस्वरी, संभोखितसे त्रिमूर्तीसी, युतुके होता ते वेळी, माध्यान्ह काळी अतिथी वेळी, अतिरेशी अति निर्मळी, आला आपुले आश्रमा, घरात आला अवलोकित, तव देखिली अनुसया गात, कैची बाळे ऐसे म्हणत, पुसतसे ते वेळी, तिने सांगितला वृत्तांत, ऋषी ज्ञाने असे पाहत, त्रिमूर्ती हेची म्हणत, नमस्कार करीतसे, नमस्कारिता अत्री देखा, संतोष विष्णू वृक्ष नायका, आनंद झाला चतुर्मुखा, प्रसन्न झाला तैवेळी, बाळे राहिली पाळणेसी, निजमूर्ती ठेले सन्मुखेसी, साधू साधू अत्री ऋषी, अनुसया सत्य पतिव्रता, तुष्टलो तुझ्या भक्तीसी, वर माग जे इच्छिसी, अत्री म्हणतसे सतीसी, जे वांछिसी ते मागा आता, अनुसया म्हणे अत्रीसी, प्राणेश्वरू तुची होसी, देव पातले तुमचे भक्तीसी, पुत्र मागा तुम्ही आता, तिघे बाळ कामच्या घरी, राहावे आमुच्या पुत्रांपरी, हेची मागणे निर्धारी, त्रिमूर्ती असावे एक रूप, ऐसे वचन ऐकोणी, वर दिदला मूर्ती तिनी, राहती बाळके म्हणोनी, आपण गेले निजालयासी, त्रिमूर्ती राहिले तिचे घरी, अनुसया पोशी बाळकांपरी, नामे ठेविली प्रीती करी, त्रिवर्गाची परियेसा, ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला, विष्णुमूर्ती दत्त केवळा, ईश्वरा ते दुर्वास नाम ठेविले, तिघे पुत्र अनुसयेचे, दुर्वासा आणि चंद्र देखा, उभे राहुनी माताभिमुखा, निरोप मागती कवतुका, जाऊ तपा निजस्थाना, दुर्वास म्हणे अहो जननी, आम्ही ऋषी अनुष्ठानी, जाऊ तीर्थे आचरणी, म्हणून निरोप घेतला, चंद्र म्हणे अहो माते, निरोप द्यावा महात्वरिते, चंद्रमंडळी वासामुते, नित्य दर्शन तुम्हा चरणी, तिसरा दत्त विष्णुमूर्ती, असेल तुम्हा ते धरुणी चित्ती, त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती, हे मणी धरावे तुम्ही, त्रैमूर्ती तोची जाण दत्त, सर्वं विष्णुमयं जगत, राहिल धरोणी तुमचे चित्त, श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय, त्रयमूर्ती ऐक्य होऊन, दत्तात्रेय राहिला आपण, दुर्वास चंद्र निरोप घेऊन, गेले स्थाना आपुलाले, अनुसयेच्या घरी देखा, त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका, नाम दत्तात्रेय ऐका, मूळपीठ श्री गुरुचे, ऐसे पुरी सिद्ध देखा, सांगे कथा नामधारका, संतोष करुणी प्रश्न ऐका, पुसतसे सिद्धासी, दत्तात्रेयाचा अवतारू, सांगितला पूर्वापारू, पुढे मागती अवतार जाहले गुरु, कवणे परी निरोपावे, विस्तारुनी बाळकासी, सांगावे स्वामी प्रीतीसी, श्री गुरुमूर्ती अवतार जाहले कैसी, अनुक्रमे निरोपावे, म्हणे सरस्वती गंगाधरू, पुढील कथेचा विस्तारू, ऐकता होय मनोहरू, सकळाभीष्टे लादती, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे त्रैमूर्ति अवतार कथनम नाम चतुर्थोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त। जय गुरुमाऊली।